भाई तुला जीएफ आहे काय? माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय, 1.5 वर्ष होतं दिले. ठीक आहे, तिकडे इकडे घे, त्याचा मऊ झाले. तर भावांनो, परत आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कारण की आज आपला मगबॅंग शूट व्हायला आहे खतरनाक. आणि मला वाटतं आज पहिल्यांदा कणी एवढं सगळं म्हणजे टेबल फुल झाले असं वाटाले. खरं पण तुम्हाला ह्याची जर प्राइस सांगितलं नाही तुमच्या डोक्यात जाळ तर तुम्हाला पहिला सांगतो काय काय आणले आज. इकडल्या साईडला आहे दहीपुरी, इकडं आहे सुक्की भेळ, इकडं आहे रेग्युलर भेळ, इकडं आहे दाबेली, इकडं आहे सुक्की पुरी आणि इकडल्या साईडला रगडा. रगडा जरा गार झाला असेल, हा व्यवस्थित काय अडचण नाही. हे वेळ वाया न घालता आपण खायला चालू करूया. आणि त्याच्याबरोबर आपण काही प्रश्न पण घेणार. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे की हे सगळं जे आणलं की नाही, आता मी 7ला शूट करूया. तर ही घड्या कुठे ठेवली मला लक्षात येईना. तो व्हिडिओ पडणार 10ला, 3 तासात मॅडम. म्हणजे खायचं पण आहे, एडिट पण करायचं आहे आणि अपलोड पण करायचं आहे. त्यामुळं लवकरात लवकर चालू करतो आणि लगेच एडिटिंगला बसतो आताच. तर पहिला आपण स्टार्ट करूया सुकीपुरीपासून करूया, कारण सुकीपुरी मला लई म्हणजे लई आवडत्या वांडमध्ये. ट्राय करूया चला. हा हा, खाली. आणि हे सगळं मला किती रुपयाला पडले सांगा? फक्त 220 रुपयाला पडले. आणि 30 रुपये मी फक्त एक्स्ट्रा कशात काढल्या सांगा? एक सैनिक टाकळीवरचं मित्र होती, तिने आलती कारखान्यावर. त्यांची गाडी आहे, म्हणजे कारखान्यावर तिने टोळे आहेत त्यांची. तिने गाडी घेऊन आलती ट्रॅक्टर. तिने म्हटली तुझा व्हिडिओ बघते भावा, लय भारी करतो व्हिडिओ, बॉडी बिडी दाखवतोस. म्हटलं मीच आहे त्यो. त्यांना म्हटलं मी माझ्याकडनं पाणीपुरी खावा म्हणून त्यांना मी 30 रुपये दिले. टोटल माझं 250 रुपये झाले. खायला चालू करतो, मला लय व्हिडिओ बघायला लागले. हे त्याचं टाकतो सगळं. रगडा गार झाला असेल, ह्या साहेब रगडा नंतर सांगतो. तर आज आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय, इट्स सिद्धांत 29 काय 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 भावा काय आणि निवांत, हे पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न विचारलाय, सुखदेव 9574 नंबर दे, 9917 पोता हातरा. आणि मुलांना पुढलं कमेंट मध्ये करा ज्यांना माहिती आहे यो जोक. मला जर माहिती आहे यो 9917 पोता हातरा आणि ते करा तुम्ही कमेंट मध्ये. मी नंबर देऊ शकत नाही बाबा, माझा पर्सनल नंबर आहे. सॉरी तुला 2 मिनिट रागाला असला तर. हॉटेलियर SM हॉटेल ताराला, तिसरा प्रश्न, हॉटेल ताराला कधी तर या की. तर हॉटेल ताराला मी आलोय जेवायला एकदा. मी का तर मी कसं नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे व्हेजिटेरियन नॉनव्हेजसाठी ते फेमस आहे तारा हॉटेल. इचलकरंजी मधलं नो, हे कुठलाच मला सांग कमेंट. मी इचलकरंजी मधलं सांगालो. तर मी जेवायला येणार आहे तिथलं पण एकदा फूड घेणार आहे. तिथं फक्त फूड एक्सपेन्सिव्ह आहे, माझं तेवढं बजेट नसते अजून, त्यामुळे मी घेऊन झालोय. त्यामुळे भाऊ थोड्या दिवसातच मी येणार आहे, त्यामुळं टेन्शन घेऊन येणार आहे 100%. चौथा प्रश्न आपल्याला विचारला, सत्यम मंजारे, ब्लॉगिंग करायचं आहे तुझ्यासारखं, कशी सुरुवात करू सॉरी. तर भावा, एक म्हणजे माझ्यासारखं जर तुला ब्लॉगिंग करायचं असलं तर तुला ढीगभला सामान लागतोय. म्हणजे की तुला 10 लाखाचा सेटअप पाहिजे, 2 लाखाचा सेटअप पाहिजे, 3 लाखाचा कॅमेरा पाहिजे आणि परत 4 लाखाची लेन्स पाहिजे. असं काही लागत नाही भावा, नुसता एक आयफोन पाहिजे, जो की बाबा त्याची क्वालिटी चांगली असेल, त्याचा कॅमेरा चांगला पाहिजे, एवढंच लागतंय. पाठीमध्ये सांगितलं सगळं विसरून जा, फक्त आयफोन पाहिजे. कारण की आयफोनची जी क्वालिटी देते भावा दुसरी कशालाच येत नाही. त्यामुळे आयफोन पहिला घे. कुठला म्हणजे 12च्या पुढला घे, 13च्या पुढला घे सॉरी, म्हणजे चांगला आहे ते. माझा 13 आहे, 13, त्यामुळे 13 घेतला तरी काय अडचण नाही. आणि तुझ्याकडे स्किल्स पाहिजेत फक्त, तर तुला जमतंय. बाकी ह्याच्यावरचा एकदा डिटेल व्हिडिओ कधी मी मार्क करून ठेवतो. डिटेल व्हिडिओ मी एकदा सांगेन की बाबा कसं चालू करशील ब्लॉगिंग, ते पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या तर सांगतो. तर आता आपला खातो आणि राहिलेले प्रश्न मग नंतर घेतो. चला दाबेली खाऊया, दाबेली ट्राय करून घ्या. यांची दाबेली पण क्वालिटी लागते.
हम्म. हम्म. सुकीपुरी जरा ट्राय करूया आता. असं आहे बघा सुकीपुरी. हम्म. हम्म. लई दिवसातनं पाणीपुरी खाल्लोय. सगळं भेळ भेळ कणी हे तोंडाला पाणी जोडाली माझ्या बघून हे पुढे सगळं. आणि हे श्रीराम मधनं आणलोय, श्रीराम भेळपुरी आणि चाट सेंटर मधनं. असा आहे दहीपुरी. काय करू दहीपुरी चला. हम्म. 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 झाल्या ह्याच्यावर जरा सुकी बेल टाकूया. देतो धनकाच. कुठं आहेस? आज लावले जोरात. अरे सांगलीत गेलतो रे, दुपारी करायचं म्हटलं व्हिडिओ. जिमला आता नाही. आता हे बरं करायचं करायचं हाय व्हिडिओ खरं, पण करणार कसं? खाल्ल्यानंतर अजून एडिट करणार, अपलोड करणार, सगळं व्हायला पाहिजे. जाऊन ये. मग तेच म्हणणार तुला. फोन बंद आहे म्हणजे एरोप्लेन मोडला. ठीक आहे, इकडे घे त्याचा मऊ झाले. आपल्याला 5वा प्रश्न विचारलाय प्रवीण जाधव 9191. जिम का नाही करत दादा? अरे भावा, आत्ताच बघितल्यास ना आबी आलता आणि जिमचं विचार, जिमला येणारच का नाही. त्यामुळं खोटं मी अजिबात बोलत नाही. जिमला जातोय भावा. म्हणजे 5-6 महिने झाले जिम बंद होती. आता 2-3 महिने म्हणजे आता 2 दिवस झाले चालू गेले. 2-3 महिने म्हणले 2 दिवस झाले चालू गेले आणि तिसऱ्या दिवशी लगेच चुकाले. खरं पर्याय नाही, कारण की मग बँक असल्या दिवशी मी आता सकाळी जायला चालू करणार जिमला. आज तेवढं फक्त एक लास्टचं म्हणणार आणि इथनं पुढे जिम अजिबात चुकवणार नाही. त्यामुळे भावा मी जिमला जातोय. 6वा प्रश्न आपल्याला विचारलाय ऑफिशियल राजवर्धन 2084. तू जे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले का नाही? तुझे इंजिनिअरिंग कम्प्लीट, हे लय मोठा प्रश्न विचारलाय भावा आहे ना मला. माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले 1.5 वर्ष होतं गेले. खरं माझा एक विषय राहिलाय, डिस्ट्रीब्युटिव्ह सिस्टीम म्हणून आहे. कम्प्युटर सायन्सला मी होतो, इंजिनिअरिंगला KIT कॉलेजला. आता माझा 19 ते 20 तारखेला माझा पेपर आहे. तो एक पेपर मी दिलो की माझी डिग्री डायरेक्ट हातात येते. त्यामुळे भावांनो, इंजिनिअरिंगचा माझा एक विषय राहिलाय. खरं काय विषय नाही, आपलं इन्कम चालू आहे, त्यामुळे काही अडचणी न झाले. इन्कम चालू नसतं आणि इंजिनिअरिंग जर कम्प्लीट झाली नसती तर माझी यल लागली असती. खरं आत्ता आपलं असं काही, की आपलं सोशल मीडियावर चांगलं इन्कम चालू आहे. असं नाही की बाबा कमी, चांगलं इन्कम चालू आहे. त्यामुळे आपलं आता इंजिनिअरिंग कम्प्लीट थोड्या दिवसांनी झालं तरी काही अडचण नाही. थोड्या वेळात आपलं कम्प्लीट झालं तरी निवांत आहे. 7वा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आवळे 1705. भाई तुला GF आहे काय? आता काय सांगू मी तुला, GF तर भावांनो मला नाही आहे कोणच. खरं पण एक 2-3 मैत्रिणी आहेत ज्या की चांगल्या आहेत. बेस्ट फ्रेंड पण आहे. आता बेस्ट फ्रेंड म्हटल्यावर तुमच्या मनात लई काय काय विचारणार, मला लई काय काय विचारणार आहेत. तेच आहे, समजा तुमच्या मनात जे आहे तेच आहे. त्यासाठी आपली बेस्ट फ्रेंड आहे. मी सांगितलं नाही कुठं अजून कर आहे, त्यामुळे अडचण नाही. मला भावा GF नाही, कोणी नाही. आपण सिंगल आहे, खरं बेस्ट फ्रेंड आहे, फ्रेंड आहे, समजून जा. काय अडचण येत नाही कुठं. आता राहिलेले 3 प्रश्न पुढे घेऊया आपण. सुकीपुर जाम लगाया.
आता आपण जबरदस्त कॉम्बिनेशन करणार. काय काय सांगतो. दाबेली काय टाकलं, सुकी भेळ, रेग्युलर भेळ काय इकडे टाकलं, काय सगळं कॉम्बिनेशन करून. हम्म. 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 चला तुम्ही मध्ये मध्ये किडा आला. तर आपल्याला 8वा प्रश्न विचारलेला आहे. इट्स पजू सुतार 18 के. तुमचं नाव काय आहे? तर भावा माझं नाव आहे निखिल राजकुमार चौगुले, राहणार कोरोची, जिल्हा कोल्हापूर आणि राज्य महाराष्ट्र. सपला विषय. कावळा सुटीनं विचारलाय 9वा प्रश्न. सेव्ह ट्री भावा. भावा ते तर काय आपल्याकडे कसं असणार. मी तर आमच्या इथं झाडं ढीग आहेत, त्यामुळे आम्ही तर झाडं ढीग लावल्यात. बाकीच्यांना विचारलं पाहिजे तिने लावल्यात का नाही. त्यामुळे मी तर भावा सेव्ह ट्री करतोय, त्यामुळं काही अडचण नाही. आपण भविष्यात पण लावणार झाडं, त्यामुळे टेन्शन घेऊ नको. 10वा प्रश्न विचारलाय सानिका पाटील झिरनून. तुला ब्लॉग करायची कल्पना कुठून सुचली? तर आता ह्यो प्रश्न लई खतरनाक विचार. मला आतापर्यंत आलेला सगळ्यात भारी प्रश्न ह्यो विचारला. तुला व्लॉग करायची कल्पना कुठून सुचली? लास्ट प्रश्न आहे. तर हा व्लॉग करायची कल्पना मला नव्हतीच. तुला म्हणजे एक सांगतो सानिका, पहिला काय विषय झालता. पहिला माझं होतं जिमचं अकाउंट, त्यावर मी बॉडी बिल्डिंगचा व्हिडिओ टाकत होतो. बॉडी बिल्डिंगचा व्हिडिओ टाकत मला लक्षात आलं की बाबा नवीन काय तर अकाउंट करा, तर काय तर टाकूया. मग असंच शेतातला व्हिडिओ टाकत गेलो आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मुलं बघा दंगाच करतात नुसता. आता मुलं का हलणार मला असं काय वाटेना. तर मग मला ते काय झालं, मी असंच टाकत गेलो आणि मग एकदा मी असंच शेतातला व्हिडिओ टाकायला चालू केल्यानंतर की नाही मला लक्षात आलं आपण काहीतरी युनिक करूया. मग मला हिंदीमध्ये मी ज्यावेळी सम्मेद शिखरला चाललेलो, मी जैन आहे नाही त्यामुळे सम्मेद शिखरला चाललेलो आणि सम्मेद शिखरला जाताना मला एक ब्लॉग आला हिंदीमधला, मिनी ब्लॉग. मग त्या टाईपमध्ये मराठीमध्ये कोण नाही म्हटलं आणि जे रिअल आहे ते कोण दाखवत नाही. जे काय ते आमचं घर पड काय ते कोण काय विचारत नाही, ते ब्लॉगमध्ये दाखवायचं म्हटलं काय असेल ते. आणि ते लोकांना एकेकाळी आवडू लागलं. खरं पण 8 महिने मी कंटिन्यू टाकलो, त्यानंतर हे झालं मग सक्सेस. आता ह्याची स्टोरी प्रॉपर शेवटरेची तुम्हासनी मी कधी पुढल्या ब्लॉगमध्ये सांगतो. शेवटरे नाव कसं पडलं माझ्या चॅनलला, या चॅनलला शेवटरे नाव कसं पडलं हे मी तुम्हाला माझ्या पुढल्या ब्लॉगमध्ये सांगतो. प्रॉपर डिटेल सांगतो शेवटरे नाव कसं पडलं. त्यामुळे पुढल्या व्हिडिओला ब्लॉग म्हणाले पुढल्या मकबँगला तुम्ही भावानं राहा आणि प्रॉपरमध्ये सांगणार आहे मी की शेवटरे नाव कसं पडले. त्यामुळे तुम्ही पुढल्या व्हिडिओकडे राहा माझ्या 100%. तर असं झालेलं नाव पडलेलं प्रॉपरमध्ये सांगतो. त्यावर सानिका कळेल की तुला नेमकं तू विचारलेला प्रश्न कसा होता. तर आता जातो झट्टदिशी हे सपवतो जेवढं होते तेवढं. बाकीचं राहिलेलं मम्मी पप्पा आहेत त्यांनी खात्यात. आणि उद्या आपला सगळ्यात स्पेशल दिवस आहे, कारण की आपला बड्डे आहे उद्या. आज कोण जर व्हिडिओ बघितला असेल तर मला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा द्या की माझा उद्या बड्डे आहे. मी हे सांगणार नाही, दाखवणार नाही, लास्टला ठेवणार आहे सगळ्यात व्हिडिओच्या. उद्या माझा वाढदिवस आहे. घरातल्यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, 14 डिसेंबर. त्यामुळं ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिलं तर लईच भारी. बघूया आता. चला खातो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे काही प्रश्न तुम्हाला विचारते कमेंट सेक्शनमध्ये टाका. पहिला इंस्टाग्रामचे प्रश्न सही सपवतो, त्यानंतर मग आपली यूट्यूबची प्रश्न घ्यायला चालू करतो. तर एकच म्हणतो काय, 1 2 3 शेवट रे. आता मी ते व्हिडिओ एडिट करत बसले काय आणि डायरेक्ट क्लिप टाक्या म्हटलं मकबँग करून. काय म्हणायचं? खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.